मंडळी, आता उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आपण त्याला म्हणतो, पण खरं म्हणजे प्रजासत्ताक दिन खरंच देशाला प्रजेला सत्ता मिळाली का? शेतकरी लोक आहे, शेतकऱ्याला स्वतःचा मालाचा भाव ठरायची सत्ता नाही. मजूर कामगार लोक आहे, त्याला त्याचा मजुरी ठरायची सत्ता नाही. मग आपण प्रजासत्ताक कसं काय म्हणतो? जे वरच्या लेवलला जे 2-4 बसेले ते स्वतःचा पगार स्वतः ठरित्या. आज त्याला लाखामध्ये पगार आहे. स्वतःच मोबाईल रिचार्ज त्याला महिन्याकाठी 3-3 हजार भेटतं. शेतकरी मजूर कामगार लोक आज बी दुर्लक्षित आहे. आपण फक्त म्हणतो प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो, पण खऱ्या अर्थानं हे प्रजासत्ताक हा पूर्ण भारत झालाच नाही. काही जे मोजके लोक आहे तेच आज सत्तेमध्ये, जे सत्तेत आहे त्याच्यासाठीच तो हा सत्ताक दिन आहे. आणि जे खालच्या लेवलचे लोक आहे आज ते बी खरं म्हणजे पारतंत्र्यातच म्हणता येईल त्याला. फक्त इंग्रज होते पहिले आणि इंग्रजाच्या ऐवजी आता हे दुसरे इंग्रज येऊन बसले. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.